ठरलं तर मग या मालिकेच्या 4 मार्चच्या भागामध्ये प्रतिमाला हॉस्पिटलमध्ये आणलं जातं आणि तिला का अचानक चक्कर आले याचं कारण शोधण्यासाठी सगळेच जण आता डॉक्टरांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहतायत. डॉक्टर प्रतिमाला चेक करतात आणि त्यानंतर ते सांगायला लागतात यांना सिव्हिअर ॲनेमिया आहे आणि त्याचमुळे त्यांना आता हा सगळा प्रकार घडलाय. आणि त्यावरती अश्विन म्हणतो, ओ हे माझ्या लक्षात यायला पाहिजे होतं. प्रतिमा त्याला म्हणूनच वरचेवर चक्कर येत होती. रक्तामधलं हिमोग्लोबिन आणि अनेक घटक कमी झाल्यामुळे हा आता ॲनिमिया होतो असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते सायली, डॉक्टर याच्यामधून आता प्रतिमात्या बऱ्या होतील ना? आणि ती आता अश्विनकडे पाहत म्हणते, अश्विन भाऊजी अहो सगळं काही ठीक होईल ना? अश्विन म्हणतो होपफुली. यावरती अर्जुन म्हणतो, काय बोलतोयस तू अश्विन? अश्विन म्हणतो, आपल्याला ताबडतोब प्रतिमात्यांना ब्लड चढवावं लागेल आणि त्यासाठी आपल्याला ताबडतोब तिचं ब्लड ग्रुप अरेंज करायला लागेल, कारण तिचं ब्लड ग्रुप हे ओ निगेटिव्ह आहे आणि हे ओ निगेटिव्ह ब्लड ग्रुप खूप रेअर असतं. यावरती डॉक्टर सांगायला लागतात, हो ताबडतोब काहीही झालं ना तरी सुद्धा लवकरात लवकर आपल्याला म्हणजे हे ब्लड ग्रुप अरेंज करून ते ताबडतोब द्यावं लागेल. मी इथल्या ब्लड बँकेमध्ये बघतो पण असण्याची शक्यता कमी आहे, कारण काही झालं तरी हा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह हा खूप रेअर असतो. बरं त्यावरती इकडे रविराज म्हणतात, अरे काहीही गरज नाही आहे हा ब्लड ग्रुप शोधण्याची, कारण ना तन्वीचं ब्लड ग्रुप आहे ना ते ओ निगेटिव्हच आहे. यावरती मग आता अश्विन म्हणायला लागतो, नाही काका असं नाही, प्रत्येक आईचं आणि मुलीचं ब्लड ग्रुप हे मॅच होतं असं काहीही नसतं आणि त्यामुळे अजिबात चिंता करू नका, आपण बघूया दुसरीकडे. यावर रविराज म्हणतात, नाही नाही अरे मी असं नाही म्हणत आहे की आईचं आणि आता मुलीचं ब्लड ग्रुप एकच असतं. मला माहिती आहे ना, मला माहिती आहे दोघींचं ही ब्लड ग्रुप ओ निगेटिव्हच आहे. असं म्हटल्यावरती मग आता अश्विन सांगायला लागतो, तुम्ही इतक्या कन्फर्म सांगताय म्हणजे काही प्रश्नच नाहीये. काही झालं तरी सुद्धा मग आपल्याला कुठेही ब्लड ग्रुप शोधण्याची अजिबात गरज नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच रविराज म्हणतात, तू एक काम कर, तन्वीला ताबडतोब बोलवून घे, ती तिच्या आईसाठी नक्कीच ब्लड देईल. असं म्हटल्यावरती मग आता अश्विन म्हणतो, काका काका काहीच काळजी करू नका, मी ताबडतोब फोन करतो. असं म्हटल्यावरती लगेचच अश्विन आता घरी फोन लावतो आणि प्रिया आता फोन उचलते. प्रिया लगेचच सांगायला लागते, हॅलो अश्विन बोल ना, कशी आहे माझ्या आईची तब्येत? बोल ना अश्विन. यावरती अश्विन म्हणतो, हे बघ तन्वी, तू अजिबात वेळ वाया घालवू नको, जशी जिथे कुठे असशील ना तिथे लवकरात लवकर ये. यावरती ती म्हणते, काय झालंय काय, पण मला सांगशील का? यावरती तो म्हणतो, ही वेळ नाहीये बोलत बसायची, तुझा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे ना, प्रतिमात्याला ताबडतोब आपल्याला ब्लड चढवायला लागणार आहे आणि त्यासाठी तुझं ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे हे आता रविराज काकांनी मला सांगितलंय आणि म्हणूनच तुला मी ताबडतोब बोलवतोय. असं म्हटल्यावरती आता मात्र प्रियाचे धाबे दणाणलेत. अरे देवा, आता हा ब्लड ग्रुपचा मुद्दा आपल्या लक्षात का नाही आला? आपल्याला का नाही समजलं की हे सगळं आता असं होऊ शकतं आणि माझा ब्लड ग्रुप तर ओ निगेटिव्ह बिलकुल नाहीये, मग असंच का सगळं घडलंय? असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच इकडे ती सांगायला लागते, हो हो अश्विन मी येते. त्यावरती अश्विन म्हणतो, अजिबात वेळ वाया घालवू नकोस, तू ताबडतोब तिकडून निघ. असं म्हटल्यावरती ती आता निघण्याची ऍक्टिंग तर करते. इकडे अश्विन सांगायला लागतो, चिंता करू नका, मी तन्वीला सांगितलेलं आहे, तन्वी लवकरात लवकर आता येईल तिकडे. असं म्हटल्यावर ती ताबडतोब आता इकडे प्रिया निघाले तर आहे, पण घरून जरी प्रिया निघत असली तरी आता तिला मोठा धक्काच बसलाय. प्रताप म्हणतो, काय चाललंय काय? तन्वी हीच तर संधी आहे तुझ्या आईसाठी काहीतरी करण्याची, जा लवकर तुझ्या आईला ब्लड दे. इकडे अश्विन सांगायला लागतो, तुम्ही कुणीच चिंता करू नका, तन्वी आता घरून निघालेली आहे. असं म्हटल्यावर ती रविराज थोडेसे बिनधास्त होतात, पण 15 मिनिटं होऊन गेली, कारण घरपासून हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यासाठी जेमतेम 15 मिनिटं लागतात. पण 15 मिनिटात अजूनही ती न आल्या कारणाने सगळ्यांना चिंता वाटते. अश्विन तिला कॉल करतोय पण आता अजिबात कोणत्याही प्रकारचा कॉल काही लागत नाहीये. इकडे सायली खूपच अस्वस्थ आहे आणि तिला आता प्रतिमात्यांच्या सोबत काय घडतंय याची काही कल्पनाच नाहीये. तितक्यात कल्पनाचा फोन आलाय आणि ती सायलीला आता सांगायला लागते, हॅलो सायली, काय ग कशी आहे प्रतिमा? यावरती सायली म्हणते, हो प्रतिमात्यांची तब्येत थोडी डाऊन आहे, पण तुम्ही चिंता करू नका. प्रिया निघाली का घरून? तिने लवकरात लवकर निघणं गरजेचं आहे, इकडे ब्लड चढवणं जास्त आवश्यक आहे. असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागते, कल्पना काळजी करू नकोस, तन्वी निघाले, ताबडतोबच निघाले. असं म्हटल्यावरती सायली आता प्रतिमाकडे येते आणि प्रतिमा त्या काही काळजी करू नका, सगळं काही ठीक होणार आहे असं म्हणते. प्रतिमा म्हणते, काय ग सायली, मला काय झालंय?
त्यावरती सायली म्हणते, प्रतिमात्या काही झालेलं नाहीये, तुम्ही आता शांत पडून राहा, अशक्तपणा आलेला आहे बास, बाकी काही नाहीये. तुम्हाला आता ब्लड चढवण्यात येईल, प्रिया येतच असेल, तुम्ही चिंता करू नका. इकडे तोपर्यंत अर्जुन आणि सगळेच चिंतेत आहेत आणि अर्जुन सांगतोय, मला नाही वाटत की तन्वी निघाली असेल म्हणून घरी, अजूनही तन्वी आता तिकडेच राहिली असेल. यावरती सायली म्हणते, नाही नाही, तुम्ही काळजी करू नका, ऑलरेडी तन्वी आता घरून निघालेली आहे. म्हणजे मी मगाशी फोन केला होता ना, त्यावेळेला मला आई म्हटल्या की, असं म्हटल्यावरती इकडे आता अर्जुन म्हणतो, मग अजून का नाही आली? 15 मिनिटाचा रस्ता आहे आणि 15 मिनिटात तिने येणं अपेक्षित आहे. त्यानंतर मग ताबडतोब इकडे आता प्रिया विचार करते, कारमध्ये बसून काय करू, काय करू, तिकडे जाऊन माझं भांडं फुटण्यापेक्षा मला टाइमपासच करायला पाहिजे. आणि तिला नागराजचे शब्द आठवतात की, तुला काय वाटतंय, मला आणि महिपतला जेलमध्ये अडकवून तू काय आता निवांत बसू शकतेस का? तुला अजिबात निवांत सोडणार नाहीये. काहीही झालं ना तरी सुद्धा तुला आता आम्ही अडकवूनच राहणार. आणि त्यामुळे ती विचार करते, नाही नाही, एकतर हा नागोबा आणि महिपत हे ऑलरेडी माझ्या आता जीवावरती उठलेले आहेत. आणि असं असताना जर का आता इकडे मी तिकडे गेले आणि ब्लडचं चेकअप झालं तर मात्र काहीच खरं नाहीये. काय करू, काय करू, काहीच कळायला मार्ग नाहीये. तोपर्यंत इकडे प्रतिमाची तब्येत ढासळत चालली. तिला आता ताबडतोब ब्लड नाही चढवलं तर आता तिच्यासाठी खूप मोठी क्रिटिकल कंडिशन होणार असते. आणि त्याचमुळे आता इकडे ताबडतोब लगेचच तिला ब्लड चढवण्यासाठी म्हणजे धावपळ चालू असते. आणि अजूनही प्रिया आली नाही म्हटल्यावर ती सगळ्यांना चिंता वाटते. आणि त्यावरती अर्जुन म्हणतो, एक काम करूया, मला नाही वाटत की आपण तन्वीवरती भरोसा करून राहायला पाहिजे. आपण एक काम करूया, इथे कुठे ओ निगेटिव्ह ब्लड ग्रुप मिळतंय का ते बघूया. सगळीकडे फोन फिरवला जातो पण कुठेही ओ निगेटिव्ह ब्लड ग्रुप मिळण्याची काही शंका दिसत नाहीये. रेअर ब्लड ग्रुप असतो. मग त्यानंतर अर्जुन आता घरी कॉल करतो. अर्जुनने घरी कॉल केल्यावरती तो आता लगेचच इकडे सांगायला लागतो कल्पनाला, काय ग मम्मा, काय झालं? तन्वी घरातून निघाली का? यावरती ती म्हणते, अरे हो, मघाशी ज्या वेळेला अश्विनचा कॉल आला होता ना, त्याच वेळेला ती धावत पळत निघाली. काय झालं? अजूनपर्यंत पोहोचली नाहीये का तिकडे? त्यावरती तो म्हणतो, नाही मम्मा, अगं इकडे आम्ही कधीपासून तिची वाट पाहतोय पण ती अजूनही पोहोचलेलीच नाहीये. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सगळ्यांनाच धक्का बसलाय की तन्वी जर का घरून निघाली तर मग ती गेली तरी कुठे? रविराज तर पूर्णपणे हतबल झालेत. काय झालं असेल, काय झालं असेल, त्यांना काही कळायलाच मार्ग नाहीये. पण त्याच वेळेला इकडे आता अर्जुनच्या डोक्यामध्ये कल्पना आलेली आहे. आणि अर्जुन आता सायलीला म्हणतोय, तुला आठवतंय का सायली, म्हणजे आता ज्या वेळेला तू आजारी होतीस आणि त्याच वेळेला कुसुमताई आपल्याला बोलली होती की आता तुला ब्लड चढवण्यासाठी कविताताई आल्या होत्या. आता ह्या कविताताई म्हणजे आता त्याच आहेत ना, त्याच आहेत त्या, म्हणजे आपली प्रतिमा आत्या, कारण कविताताई म्हणजेच प्रतिमा आत्या आहेत ना. असं म्हटल्यावरती मग आता सायलीला सगळं आठवतं. बरोबर आहे अर्जुन सर, तुम्ही जे काही बोलताय ते सगळं बरोबर आहे, मला सगळं आठवलंय. म्हणजे प्रतिमा आत्या आणि माझा ब्लड ग्रुप एकच आहे. सायलीला एका झटक्यात उपरती झालेली आहे की ज्या वेळेला आपण आजारी होतो तेव्हा प्रतिमा आत्याने आपल्याला ब्लड दिलं होतं आणि त्याचमुळे आत्ता आपण प्रतिमा आत्याला 100% ब्लड देऊ शकतो हे तिला समजलेलं आहे. आणि ती म्हणते, माझ्या तर हे लक्षातच नाही आलं. त्यानंतर मग आता लगेचच इकडे अश्विनला अर्जुन सांगतो की सायलीचं सुद्धा आता ब्लड ग्रुप तेच आहे. असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेचच अश्विन सांगायला लागतो, एक काम करूया, जास्त वेळ नको वाया घालवूया, आपण ना ताबडतोब ताबडतोब आता इकडे सायली बहिणीचं ब्लड ग्रुप चेक करूया. आता बराच वेळ, जवळजवळ तासाभरामध्ये सायलीचं ब्लड ग्रुप चेक होतंय, ते मॅच होतंय, लगेच सायलीला ब्लड देण्यासाठी दुसरीकडे पाठवलं जातंय. त्या वेळात 1 तास वगैरे घालून मग प्रिया आलेली आहे. प्रिया आल्यावरती मग आता ती विचार करते, प्रतिमा कुठे आहे ह्या वॉर्डमध्ये ते विचारते. आणि त्या ही प्रतिमा मेली असेल ना तर बरं झालं असेल. ही ना जिवंत राहून माझ्या डोक्याला ताप देण्यापेक्षा एकदाची संपली ना तर बरं होईल, असा विचार करत आता ती इकडे उभी आहे. आणि त्यानंतर मग ती लपून छपून तिथला अंदाज घेत आहे. तोपर्यंत रविराज खूप अस्वस्थ आहेत आणि अश्विन येऊन त्यांना सांगतोय, काका काळजी करू नका, सगळं काही ठीक झालेलं आहे. यावरती रविराज म्हणतात, काय रे, काय झालंय?
त्यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागतात रविराज की रविराजांना अश्विन सांगायला लागतो, अरे काका खूप मोठं गोष्ट झालेली आहे, तुला माहिती आहे का? अरे सायली बहिणीचं ब्लड ग्रुप मॅच झालेलं आहे आणि सायली बहिणीचं ब्लड ग्रुप मॅच होऊन लगेच प्रोसिजर पण सुरू झालेली आहे. तिचं पण ब्लड ग्रुप ओ निगेटिव्हच आहे आणि आता तिच्या ओ निगेटिव्ह ब्लड ग्रुपमुळे आपल्याला आता ताबडतोब लगेच ब्लड ट्रान्सफर करायला तयारी करायला घ्यायची आहे. आणि इकडे सायलीने आता लगेचच ब्लड ट्रान्सफरची तयारी केलेली आहे. सायलीने आता इकडे प्रतिमाला ब्लड देण्यासाठी तिला लगेचच एका बाजूला झोपवण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर तिचं ब्लड आता प्रतिमाला ट्रान्सफर झालंय. प्रतिमाच्या जीवाचा जो काही धोका आहे तो धोका पूर्णपणे टळलेला आहे. आता मात्र हे सगळं प्रिया ऐकते आणि नशीब या सायलीचं ब्लड दिलं गेलं म्हणजे आता मी या सगळ्यामध्ये निवांत झालेली आहे. मला आता कोणत्याही प्रकारे काही चिंता करण्याची गरज नाहीये असा विचार ती आता करते आणि निवांत झाली. ती विचार करते की चला या सायलीच्या निमित्ताने तरी का होईना मला आता पूर्णपणे मोकळीक तरी मिळाली असा विचार करत असताना लगेचच आता इकडे अर्जुन फोन लावतोय आणि तो घरामध्ये सगळ्यांना कळवतोय चिंता करण्याचं काहीच कारण नाहीये. सायलीचा ब्लड ग्रुप आता प्रतिमा त्यांना परफेक्टली मॅच झालेला आहे आणि त्यामुळे सायलीने त्यांना ब्लड दिलंय. सायलीने ब्लड दिल्यावरती मग आता प्रतिमा आत्या आउट ऑफ डेंजर आहे हे समजल्यावरती घरात सगळ्यांना खूपच आनंद होत आहे. आणि त्यानंतर मग आता सायली म्हणते, खरंच मला इतका आनंद झालाय ना, प्रतिमा आत्यांना ब्लड माझ्या ब्लडमुळे बरं वाटलं यापेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट ती कोणती. तोपर्यंत नाटक करत प्रिया तिकडे आले. अश्विन अश्विन कुठे आहे माझी आई, कशी आहे माझी आई? चल आत्ताच्या आत्ता मी तिला ब्लड द्यायला आलेली आहे, माझ्या आईला ब्लड घे लवकर माझं ब्लड, चल लवकर. यावरती अश्विन म्हणतो, तन्वी कुठे होतीस तू? अगं मी तुला सांगितलं होतं की डॉट 15 मिनिटामध्ये तू इकडे पोच. मग 15 मिनिटामध्ये इथे पोचायच्या ऐवजी तू गेली कुठे होतीस? तन्वी काय चाललंय काय तुझं? यावरती ती म्हणते, अरे असं काय करतोस तू? मला फोन केलास आणि फोन करून तू आता मला सांगितलंस की तन्वी तू ताबडतोब ये, बरोबर ना? मी ताबडतोब यायला निघाले. अरे पण अश्विन तू मला सांगितलंच नाहीस कोणतं हॉस्पिटल ते. बाहेर पडल्यावरती माझा मोबाईल बंद झाला, त्यामुळे डेड बॅटरी झाल्यामुळे तुला कॉल करून मला विचारता पण नाही आलं की आता कुठचं हॉस्पिटल, काय हॉस्पिटल. म्हणून जवळच्या अनेक हॉस्पिटलमध्ये फिरले, त्याच्यामध्ये तास गेला. तासाभरामध्ये इतका वेळ गेला, मग फायनली नंतर मला हे हॉस्पिटल दिसलं आणि मी इकडे आले. असं म्हटल्यावरती इकडे आता अश्विन विचार करतोय, हे काय, मी तर हिला हॉस्पिटलचं नाव सांगितलं होतं, काय बडबडते काय ही? तरी सुद्धा अजूनही अश्विनला काही संशय आलेला नाहीये आणि अश्विन या सगळ्यामध्ये अजूनही विचार करतोय आणि तो म्हणतोय, डोंट वरी, काळजी करू नकोस, सायली वहिनीचं ब्लड ग्रुप आता मॅच झालेलं आहे आणि सायली वहिनीचं ब्लड ग्रुप मॅच झाल्यामुळे ताबडतोब तिचं ब्लड आम्ही चढवलेलं आहे. असं म्हटल्यावरती मग आता ताबडतोब प्रिया नाटक करायला लागते आणि प्रिया म्हणाल, देवाचे आभारच म्हणायचे. खरंच सायली तुझे किती आभार मानू तितके आता आभार कमी आहेत. खरंच सायली तुझ्यामुळे माझी आता आई जिवंत आहे. खरंच तुला किती मी आभार मानू असं म्हणत तिची नाटकं काही संपतच नाहीयेत. आणि त्यानंतर सायलीला मात्र आता चांगला संशय आलेला आहे की नक्की काहीतरी गडबड आहे. मग आता प्रतिमाला ब्लड वगैरे दिलेलं आहे आणि तिला दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज सुद्धा मिळणार असतो. म्हणून आता सगळेजण घरी आलेत. घरी आल्यावरती सायली अर्जुनच्या डोक्यामध्ये तोच विषय आहे आणि आता दोघं जण पॉइंट टू पॉइंट लिहून काढतायत. सायलीने सगळे मुद्दे एका डायरीवरती लिहून काढलेत की प्रिया तिकडे वेळेत नाही पोचली, प्रियाने ब्लड द्यायला टंगळमंगळ केली, का असं केलं असेल या प्रश्नाचं उत्तर आता शोधत असतात आणि दोघं जण एका डायरीवरती सगळे पॉइंट लिहून काढत असतात प्रिया संदर्भातले. तोपर्यंत कल्पना आवाज देते सायलीला की सायली जरा खाली ये. सायली खाली आल्यावरती आता इकडे कल्पना सांगायला लागते, हे बघ उद्या प्रतिमा परत येणार आहे ना, जर का उद्या प्रतिमा परत येणार आहे तर आता आपण धुळवड नेहमीप्रमाणे साजरी करू शकू. बरं झालं प्रतिमा परत येणार आहे ते. आणि हे बोलताना तू उद्याच्या धुळवडीची सगळी आता तयारी करून घे, काय काय आणायचं, काय काय सामान हवे ते. सायली म्हणते, ठीक आहे, तुम्ही मला एक 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 सांगत जा, मी तुम्हाला ताबडतोब आता इकडे लिहून काढते. सायली त्याच डायरीवरती ज्या डायरीवरती तिने मुद्दे लिहिलेले असतात ती डायरी प्रतिमाने अचानकपणे कल्पनाने बोलवल्यामुळे ती तशीच खाली आलेली असते आणि तिच्या हातात ती डायरी असते. प्रिया तोपर्यंत पाणी पिण्यासाठी आलेली आहे आणि ती पाहते की यांचं काहीतरी चाललंय आणि त्यानंतर सायली आता सगळं डायरीत लिहून काढते आणि ती डायरी विसरून ती वरती जाते. प्रियाला तेवढंच पाहिजे असतं. प्रिया ताबडतोब तिकडे येते आणि या डायरीमध्ये काय आहे ते पाहण्यासाठी आता ताबडतोब ती इकडे डायरी पाहते
डायरी पाहिल्यावरती प्रियाच्या लक्षात एक गोष्ट आलेली आहे आणि प्रियाला समजलेलं आहे की आता या डायरीमध्ये आपलं नाव आहे, म्हणजे आपल्याबद्दलचे सगळे मुद्दे लिहिलेत. काय नक्की असेल हे सायलीच्या मनामध्ये? नाही, नाही, हे सायलीच्या डोक्यामध्ये काहीतरी नक्कीच आहे आणि ती आता मला अडकवण्यासाठी हा सगळा प्लॅन करत आहे. मग त्या डायरीमध्ये लिहिलेलं सगळं पानं, म्हणजे तिच्याबद्दल लिहिलेली सगळी पानं असतात, ती फाडून घेते काढून. इकडे सायली आपल्या रूममध्ये येते. रूममध्ये आल्यावरती मग आता पुन्हा एकदा दोघं जण त्याच विषयावरती बोलायला लागतात. कशा पद्धतीने आता इकडे म्हणजे कसं झालं, काय झालं किंवा प्रियाने ब्लड का नाही दिलं. लगेचच सायली आपली डायरी बघते आणि ती म्हणते, "अरे देवा! मी तर खालीच डायरी विसरून आले की." असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते, "मी पटकन डायरी घेऊन येते." तोपर्यंत प्रियाने पान फाडलेलं आहे आणि प्रिया तिकडून निघून गेलेली आहे. सायली रूममध्ये येते, म्हणजे खाली किचनमध्ये येते आणि पाहते तर काय, अरे देवा! ही डायरी गेली तरी कुठे? म्हणजे मी तर इथेच डायरी ठेवून गेले होते. नक्की काय घडलंय तिला काही कळायला मार्ग नाहीये. आणि त्याच वेळेला तिला समजलंय की इथे प्रिया उभी होती. कदाचित प्रियानेच काहीतरी गडबड केलेली दिसते. त्यानंतर मग आता दुसऱ्या दिवशी प्रियाने ब्लड का नाही दिलं याचं नियोजन करण्यासाठी धुलिवंदनच्या दिवशी आता ब्लड कॅम्प अरेंज केला जातो आणि अर्जुन तेच सगळ्यांना सांगत असतो की आपण अन्नपूर्णा ट्रस्ट मार्फत एक ब्लड कॅम्प अरेंज करायचा आहे आणि त्यानंतर प्रियाचं खऱ्या अर्थाने भांडं फुटणार. प्रियाचं ब्लड कॅम्पच्या निमित्ताने घेतलं जातं आणि ते आता DNA टेस्टसाठी पाठवणार आणि त्यानंतर प्रिया मात्र या सगळ्यामध्ये अडकणार. इकडे छानपैकी धुलिवंदनचं सेलिब्रेशन सुद्धा पाहायला मिळणार आहे.